शेतकरी मित्रांनो नमस्कार. आता जर आपण पाहिलं आज आता 12 नोव्हेंबर 2025. तर आता ही समोर जी आंब्याची बाग दिसते ही आपली स्वतःची. ही आता 280 झाडाचा हा एक प्लॉट आहे. जमीन जर तुम्ही बघितलं तर पूर्ण असं माळरानावर केलेली ही लागवड आहे. आणि जर बघितलं तर तुम्हाला या 280 झाडामध्ये खचून असं एकही झाड नाही की ज्याला पूर्ण पालवी आली आहे. कुठेही पालवी नाही. तर हा इथं फक्त त्या कोपऱ्यात पण 1-2-3 झाडाला नॉर्मल पालवी आहे, पण अगोदर कुठेही त्याला नवीन पालवी आली नाही. त्याला कल्टर ॲप्लिकेशन आपण ह्याला केलंच होतं. ह्या झाडाचं आता वय हे लागवडीनंतर लागवड करताना मोठ्या रोपाची लागवड केली होती. आणि हे रान जमीन पूर्ण माळायची असल्यामुळे ह्याला ताण खूप चांगल्या पद्धतीने बसलेला आहे, त्यामुळे फुटवा कमी आहे. जर तुम्ही तर ऑब्झर्वेशन केलं, जी बाग जुनी आहे, मोठी आहे, 10 वर्षे 15 वर्षाची बाग आहे, त्या बागेत आता जर बघितलं तर त्याचे तिथं फुटवा तुम्हाला कमीच जाणवेल. कारण की मोठ्या झाडांची व्हेजिटेबल वाढ जी आहे म्हणजे शाखीय वाढ जी असते ती कमी राहते. बऱ्यापैकी झाडं वाढल्यानंतर जास्त फुटवा टाकत नाही. किंवा ज्या जमिनी भारी आहेत तिथं, किंवा ज्या लागवडी 2, 3, 4 वर्षाच्या आहेत, त्या बऱ्याचशा भागात ह्या पावसामुळं आणि वातावरण बदलामुळं पालवी सगळीकडे निघाली आहे. आता तुम्ही म्हणाल आपण का आम्ही कल्टर दिलं होतं, तर अशा बऱ्याच बागा आहेत ज्यांनी कल्टर दिलं होतं, ज्यांनी 2-2 फवारण्या घेतल्या होत्या कल्टरच्याच. आता आपण कोणाला कल्टरच्या आजपर्यंत शिफारस केलेली नाही आहे, पण कल्टरच्या फवारण्या घेऊन पण त्या बागेत मोहर आलेला आहे. मग विनाकारण फवारण्या करून खर्च करायचा का, हा वैयक्तिक शेतकऱ्याचा प्रश्न आहे, त्यावर आपण काही सांगणार नाही. पण आंब्याला मोहर जर यायचं असेल, लवकर यायचं असेल, तर सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर जो आहे तो तुमची जमीन. जेवढी जमीन हलकी असेल त्या जमिनीत खूप चांगल्या पद्धतीने आंबा येतो, लवकर येतो. कारण त्याला खूप चांगला ताण बसतो. ताण बसल्यामुळं मग आपल्याला मोहर येतो, अर्ली मोहर येतो. त्यासाठी तुम्हाला विचार करायचा आहे की लागवड करताना जमिनीची निवड कशी केली पाहिजे. आणि अगोदर कोणतरी काही सांगते म्हणून कल्टर सोडा, किती सोडा ते प्रमाण नसते. बऱ्याच शेतकऱ्यांना त्याबद्दल खूप नॉलेज कमी असल्यामुळे खूप जास्त कल्टर दिलं जातं किंवा त्याच्या फवारण्या पण केल्या जातात आणि विनाकारण खर्च वाढला जातो. अतिरिक्त फवारणी घेतल्यामुळं खर्च वाढतो. तुम्हाला आंब्यात पैसे कमी निघू द्या, माल कमी निघू द्या, रेट कमी मिळत तरी चालेल, पण होणारा खर्च जर तुम्ही केला तर तुमचा एक प्रकारे मिळणारं उत्पन्नच आहे. तर अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपला शेतकरी मित्र सूरज अवताडे हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. हे आपलं शेततलाव.